कबूतरखान्याचा वाद पुन्हा एकदा चिघळण्याची लक्षणं पाहायला मिळत आहे। याचं कारण असं आहे की जे जैन मुनी आहेत त्यांनी सांगितलं की जो दादरचा कबूतरखाना आहे त्याची जी ताडपत्री आहे ती आम्ही लवकरच हटवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेणार आहोत। त्याचबरोबर जे आश्वासन आम्हाला दिली होती की या कबूतरखाना आम्ही तुमची ही ताडपत्री हटवू असं सुद्धा सरकारकडून सांगण्यात आलं होतं, असं सुद्धा जैन मुनी स्वतः म्हणालेत। आणि आता त्यांच्यासोबत बोलण्यासाठी ते स्वतः इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल। आज ताडपत्री संदर्भात तुम्ही असं सांगितलंय की मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि ताडपत्री हटवणार, काय सांगाल सर? बघा, कमसे कम ही 6 महिन्यापासून हे राजकीय भानगड चालू आहेत आणि या कबुतरामुळे मराठी आणि मारवाडीचा वाद पण लागलेला आहे। कारण की 4 महिन्यापासून कबुतराचं आंदोलन एवढं फार चालू आहे, त्याच्यावर हा सरकार काही तोडगा काढत नाही। 6 महिने साला आले काय ते मंगलप्रभात लोढा आले होते आझाद मैदानमध्ये की आम्ही महाराष्ट्र के त्याचं काही दिवसांनी याचा तोडगा काढू, यांना अजून तोडगा काढला नाही आहे। मग हे स्वार्थी नेता आहेत। महाराष्ट्राला जनताला पुरे जो प्राणी मित्र आहेत त्यांच्याला आम्ही पुरा समाजाला आम्हाला आश्वासन दिलं होतं वापस काही लाखाच्या तायदाने आम्ही हा आंदोलन स्टार्ट करू। सर, ताडपत्री हटवण्याची तुम्ही पुन्हा एकदा भाषा केलेली आहे, यामधून पुन्हा वाद उपस्थित होणार आहेत। कशा प्रकारे हा आंदोलन तुम्ही करणार आहात आणि कोणाची भेट घेणार आहात? बघा, भेट घेण्याची कोणाची आवश्यकता आहे नाही, सर्वांना माहीत आहे। सर्वांना भेट करायचं गरज नाही। आम्ही फक्त आमचं जे प्राणी आहेत, जे कबूतरचे प्रेमी आहेत, म्हणजे हा कबूतर मात्र असा का याचा एका धर्माचा नाही आहे, तो प्रत्येक धर्माचा आहे। ह्या कर्म आजपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि जे मंगलप्रभात लोढा काही लोकांना कमिटी बनवली होती, त्याच्यामुळे का आम्ही याची काही स्थायी कमिटी बनवू। अजून स्थायी कमिटी बनली कुठे? ITI बसवला का? ह्या कबुतरामुळे बिमारी होती अशी जनतासोबत आलं का? हे फक्त एक राजकारण होतं जनताला भ्रमित करायला। बरोबर, आम्ही लाखाच्या जनतेमध्ये येऊ आणि जे कबूतरखाने जे आहेत पुरे कबूतरखाने खुल्ले आहेत, पुरे खुल्ले। दादरचा का बरं नाही खुल्ला आहे? आम्ही दादरचा कामला खोलू, पण कोर्टाचा आदेश आहे, नियमाने खोलू आणि त्याचा काहीतरी तोडगा करू। पण ज्यादा तायबातमध्ये आम्ही कबूतरखान्यात येऊ। दुसरे कबूतरखाने तुम्ही खोलले तर हा का बरं करत नाही? और तुम्ही नवीन कबूतरखाने तर नवीन कबूतरखाना आम्ही तिथं खोलू। आम्हाला नवीन नाही, जे पुराणं आहे 200 वर्ष तेच कबूतरखाना आम्हाला पाहिजे। कधी तुम्ही आंदोलन करणार या संदर्भात? बघा, आता ओडी आहेत, 10-12 दिवसांनी जेवढं आमचं जे लोकांना जमा करू त्याच्यानंतर मोठ्या तामानानं आम्ही आंदोलन करू। मुख्यमंत्र्यांची सुद्धा तुम्ही भेट घेणार आहात असं तुम्ही सांगितलंय, कधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार या संदर्भात? आणि मंगलप्रभात लोढांची सुद्धा तुम्ही या संदर्भात काही चर्चा करणार आहात? तो मंगलप्रभात लोढा काही कामाचा नाही आहे, त्याच्याशी भेट घेण्याची मला काही आवश्यकता बी नाही आहे आणि त्याचं मला काही घेणं देणं नाही आहे। तो जर एक जैन व्यक्ती असला, जो जीवदेह प्रेमी आजवर त्यानं तर पुरं काम केलं असतं, बरोबर ना? त्यांचं मला काही विषय बोलायचं नाही आहे। आम्ही पुरं ताब्यातमध्ये येऊ आणि खोलू। सर, मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेणार आहात, ती मुख्यमंत्र्यांची भेट केव्हापर्यंत घेणार आहात त्या संदर्भात काय? बघा, मुख्यमंत्र्यांची मी माननीय एकनाथ शिंदे महोदयांशी भेटलेलो आहेत। त्यांना पण चांगले गोमाताला राज्यमाता त्यांनी घोषित केलेलं आहे। महाराष्ट्राला चांगले विचार त्यांच्यात आहे, त्यांच्याशी भेटला। फक्त मुख्यमंत्र्यांनी जे देवेंद्र फडणवीसजी मंगलप्रभात लोढांना सांगितलं होता हा तुम्ही वाद उठला, पूर्व राज साहेबांना पण सांगितलं हा वाद पेटवला कोणी, ते पण जनतासमोर सांगितलं। पण हा मराठी जनताला भ्रमित करत आहेत ह्या नेत्यामुळे। आम्ही वाटतं की हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, इथे जातीवाद आणि धर्मात हा भाषावाद मिटला पाहिजे। पुन्हा एकदा वाद पेटणार आहे कबुतरावरून, कसं पाहता या गोष्टीकडे? काय सांगाल? सरकारला काय आव्हान करा या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार? वाद कशाला? जो प्राणी आहे तो 100-200 वर्षापासून कबूतर इथं राहतात आहे। हा महाराष्ट्र जनताला सांगतच आहे या कबुतरामध्ये कबुतरामुळे एवढं बिमारी होतात, हे महाराष्ट्र जनताला सांगा ना। तुम्ही सांगत का बरं नाही? हे जनताला तुम्ही सांगा ना। ITI बसलं, काही पुरावे द्या, या कबुतरामुळे काही लोकांचे प्राण जातात या बिमारी होतात, असे तुम्ही काही देत ना। हे फक्त महाराष्ट्र जनताला भ्रमित करायचे आणि राजकारण करायचं होतं। धन्यवाद सर, TV9शी बोलले। हे होते जैन मुनी। त्यांनी असं सांगितलं की हा कबूतर सगळीकडे कबूतरखाने सुरू आहेत, मात्र दादरच्या कबूतरखान्याची जी ताडपत्री आहे अजून का काढण्यात आलेली नाही, ती लवकरात हटवावी। या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि आम्ही मोठं जन आंदोलन सुद्धा करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेमसह मी वैभव घाग, TV9 मराठी, दादर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।